टेकवारी महातंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह याच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवारजी, ज्यांना ऐकून आपल्याला जीवनातल्या प्रेरणास्तोत्र ग्रंथींचा वाढच होईल असे श्री प्रभुगौर गोपालदासजी, आपले मुख्य सचिव राजेश कुमारजी, श्रीमती आर विमलाजी आणि उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी आणि विविध विभागातील बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेतील एक नवीन आयाम आणि नवीन उडाण घेण्याचा हा महत्त्वाचा ऐतिहासिक असा दिवस आहे। म्हणूनच सुरुवातीला या कार्यक्रमाच्या नियोजनात ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली अशा आपल्या वी राधा मॅडम आणि सर्व प्रमुख अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी करतो। मित्रांनो, आपला पुरोगामी महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र म्हणून देशात ओळख आहे। महाराष्ट्राची ओळख जशी संपन्न समृद्ध वारसा लाभला अशी सांस्कृतिक ओळख आहे, तशीच महाराष्ट्राची ओळख ही ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये सुद्धा उद्याचा वेध घेणारा महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे। आणि मग या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सामान्य जनतेला त्यांचा अधिकार आणि हक्क हा सेवेतून मिळावा। आपल्याला राजेश कुमारजी माहिती आहे की आपण काही दिवसापूर्वी आपल्या लोकसेवा हक्क अधिनियमाचा 10 वर्ष पूर्ण केले आणि आपण देशाला दाखवलं की आपल्याकडे आयोग निर्माण करून, व्यवस्था निर्माण करून, आपल्या सेवांमधून, प्रशासकीय कार्यपद्धतीतून आपण सामान्य माणसाला त्याचा हक्क आणि सेवा वेळेत पोहोचवण्याचं ध्येय हे गाठण्याचं उद्दिष्ट आपण सगळ्यांनी ठरवलं। डिजिटायझेशन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपले डोळे बंद केले तरी जगाची ज्ञानाची दरवाजे बंद होणार नाहीत। आज टायर 2, टायर 3 आणि त्या पलीकडे गाव खेड्यात राहणाऱ्या सुद्धा सामान्य माणसाला त्याचा अधिकार पोहोचवणं आणि त्या व्यक्तीला माझा अधिकार काय आहे हे माहिती असणं, या दोन्ही गोष्टी समांतर दिशेने चालाव्या लागतील। आणि त्या समांतर रेषेत चालताना जी कार्यपद्धती आवश्यक आहे ती कार्यपद्धती आज माहिती तंत्रज्ञानाच्या शिवाय चालू शकत नाही, हे आपल्या महाराष्ट्राने ओळखलेलं आहे। आणि म्हणून येणाऱ्या नवनवीन गोष्टी, मग AI असेल, क्वांटम असेल, डेटा अनालिटिक्स असेल, या सगळ्या आणि अन्य या गोष्टी जणू आमच्या नाहीच असा विचार करणं आता परवडणारं नाही। या सर्व गोष्टी आत्मसात करायला मला वेळ नाही, हा विचार बुरसट विचार ठरेल। या गोष्टींनी काय उपयोग होणार, या शंका आपल्याला आजच्या स्थानावरून महाराष्ट्र म्हणून सुद्धा आणि व्यक्तिशः अधिकारी, कर्मचारी म्हणून सुद्धा आपल्याला मागे ढकलणारा होईल। आणि म्हणून आता परतीचे दोर, मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, आपले कापले गेलेले आहेत, आपल्याला आता पुढे जावंच लागेल। आपल्याकडनं अपेक्षा येणाऱ्या नवीन पिढीच्या आणि नवीन तंत्रज्ञानाची भाषा समजणाऱ्यांची दिवसागणिक वाढलेली आहे। आपलं मूल्य आणि मोजमाप हे आता जुन्या पद्धतीने होईल ही अपेक्षा करणं फोल ठरणार आहे।
आणि म्हणून मी विनंती करीन आपला सर्व मंत्रालयीन, विभागीय आणि अतिशय जिल्हास्तरीय आणि आपण म्हणालात तसं तालुकास्तरीय या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आता आपल्याला पुढेच जावं लागेल. आता आपण थांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. या भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा पवार यांनी सरकार आणि शासनाची बागडोर ज्या वेळेला हातात घेतली तेव्हापासून हे ब्रीदवाक्य ठरवलेलं आहे. मित्रांनो, मी आपल्याला अजून एक गोष्टीची विनंती करेन. या सगळ्या सत्रांमधून जे जे काही आपल्याला सांगितलं जाणार आहे हे प्रत्यक्षात उपयोग करण्यासाठीच आहे. याची कार्यपद्धतीत परिवर्तन करण्यासाठी आहे. आणि हे का आवश्यक आहे? कारण या सगळ्या माहिती तंत्रज्ञानाच्या गोष्टी कार्यपद्धतीत तुम्ही केल्यात तर तेच तुमचं शस्त्र, अस्त्र आणि वस्त्र होणार आहे. ते शस्त्र आणि अस्त्र आणि वस्त्र यासाठी म्हणतोय, सामान्य माणसाचा अधिकार त्याला पोचवण्याचं तुमच्या हातातलं आधुनिक शस्त्र हे माहिती तंत्रज्ञानात आहे. आणि म्हणून हे शस्त्र आहे. हे अस्त्र यासाठी म्हटलंय की आपल्याला माहिती आहे जीडीचा अधिकारी इथे मोठ्या प्रमाणात आहे. अतिशय चांगली व्यवस्था जीडीची आहे. मी मगाशी राजेश कुमारजींना त्याचा उल्लेखही केला आणि आनंद मला याचा आहे अजितदादा की जीएडी मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आमच्या भगिनी वर्ग त्या ठिकाणी कामाला आहे आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आहे. आणि जमलेल्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे आपल्या शासकीय सेवेत कुठून हल्ला प्रतिहल्ला आपल्यावर होईल हे सांगता येत नसतं. कधी वरून, कधी समांतर रेषेवरून, कधी खालून, कधी अनपेक्षित, कधी अपेक्षित. आणि त्यावेळेला आपलं मूल्यमापन हे आपल्या कामाच्या आधारावर होतं. त्यात सगळ्यात महत्वाचा भाग असतो ती म्हणजे पारदर्शकता. आणि त्या पारदर्शकतेच्या कसोटीवर तुमच्यावर कोणी अन्याय करू पाहिला तर त्याच्या विरोधात लढण्याचं अस्त्र ही माहिती तंत्रज्ञान आहे. तुम्ही पारदर्शकतेने काम केलं तर तुमच्या बचावाचं याच्या एवढं मोठं अस्त्र कोणी तुमच्या विरोधात गेलं तरी होऊ शकत नाही. म्हणून जसं मी शस्त्र सांगितलं तसे अस्त्र पण आहे. आणि वस्त्र पण यासाठी आहे की आपण आपल्याला आणि लोकांना अभय देऊ शकतो याची ताकद याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या पद्धतीचा विचार करून आयोजित केलेल्या या आपल्या 5 ते 9 तारखेपर्यंतच्या कार्यक्रमामध्ये विविध अंगाने हा कार्यक्रम ठरवला आहे. त्या सगळ्यांचा तुम्ही उपयोग घ्या आणि पुन्हा आपला महाराष्ट्र नंबर 1 भारतामध्ये करूया एवढा विचार करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.